आपण आजारी पडलो की काय करतो? साहजिकच बरं होण्यासाठी औषध घेतो. पण कधी असा विचार केलाय का की जे औषध आपल्याला बरं करण्यासाठी बनवलंय तेच आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं? हो, आज आपण याच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अगदी शक्य आहे. आणि यालाच म्हणतात सेल्फ मेडिकेशन. म्हणजे काय? तर डॉक्टरांना न विचारता स्वतःच्या मनाने औषध घेणं. ही सवय खूप सामान्य आहे, पण तितकीच धोकादायक सुद्धा. आणि सगळ्यात वाईट म्हणजे या सवयीमुळे आपल्या आरोग्याचं जे नुकसान होतं ना, ते आपल्या लक्षातही येत नाही. चला मग जरा खोलात शिरून बघूया की हा छुपा धोका नेमका आहे तरी काय. तर सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने औषध घेणं. ही गोष्ट खूप लोक करतात, पण त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात याचा आपण विचारच करत नाही. आता काही उदाहरणं बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा साधा ताप आला आणि आपण लगेच अँटीबायोटिक घेतली, किंवा थोडं काही दुखलं की रोजच्या रोज पेनकिलर घेण्याची सवय. आणि हे तर हमखास होतं. आधीच्या आजारपणाचं प्रेस्क्रिप्शन जपून ठेवलेलं असतं आणि नवीन काहीतरी झालं की त्यातलीच औषधं आपण घेतो. हे सगळे प्रकार म्हणजे सेल्फ मेडिकेशनच आहेत आणि हेच आपल्याला टाळायचं आहे. आता यातला सगळ्यात मोठा धोका काय आहे माहितीये? तो म्हणजे चुकीचं निदान. म्हणजे आपण एका गोष्टीवर उपाय करत असतो आणि आजार भलताच निघतो. एक साधं उदाहरण घेऊया. डोकं दुखतंय. आपल्याला वाटतं की अरे ही तर साधी डोकेदुखी आहे, पण खरं तर ते हाय ब्लड प्रेशर किंवा मायग्रेनचं सुद्धा लक्षण असू शकतं, नाही का? आणि आपण जर नुसती डोकेदुखीची गोळी घेत बसलो तर मूळ आजारावर उपचार व्हायला किती उशीर होईल विचार करा. आणि दुसरा धोका तर याच्यापेक्षाही मोठा आहे. असं नुकसान जे आपल्याला वरून दिसत नाही, जे शरीराच्या आतल्या आत होत राहतं. औषधांचे साईड इफेक्ट्स. अनेकांना ही सवय असते, थोडं काही दुखलं की पटकन पेनकिलर घेतली. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, या पेनकिलर्सच्या सततच्या वापरामुळे आपल्या किडनीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्या खराब होऊ शकतात. आणि फक्त किडनीच नाही तर आपलं लिव्हर, त्यावरही या अनावश्यक औषधांचा गंभीर परिणाम होतो. आज जी गोष्ट आपल्याला अगदी क्षुल्लक वाटते ना, ती पुढे जाऊन आयुष्यभराचा त्रास बनू शकते. आता आपण एका अशा धोक्याबद्दल बोलणार आहोत जो फक्त आपल्यापुरता मर्यादित नाहीये. ही एक जागतिक समस्या बनत चालली आहे. याला म्हणतात अँटीबायोटिक रेझिस्टन्स. हे नक्की काय होतं ते समजून घेऊया. बघा, जेव्हा आपण गरज नसताना अँटीबायोटिक्स घेतो तेव्हा शरीरातले जे कमजोर जंतू असतात ते मरून जातात, पण जे ताकदवान सुपरबग सारखे जंतू असतात ते वाचतात आणि मग तेच वाढत जातात. मग काय होतं? पुढच्या वेळी जेव्हा खरंच इन्फेक्शन होतं तेव्हा नेहमीची औषधं त्यांच्यावर कामच करत नाहीत आणि आजार बरा करणं खूप खूप कठीण होऊन बसतं. तर मग आता या सगळ्यावर उपाय काय? घाबरून जायचं काहीच कारण नाही. आपल्याला फक्त एक सुरक्षित आणि योग्य मार्ग निवडायचा आहे. काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवू शकतो. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांना विचारा. दुसरं, जुनी प्रिस्क्रिप्शन्स कधीही पुन्हा वापरू नका. तिसरं, डॉक्टरांनी अँटीबायोटिकचा कोर्स दिला असेल तर तो पूर्ण करा, अर्धवट सोडू नका. आणि हो, आजकाल जे आपण करतो इंटरनेटवर सर्च करून स्वतःच डॉक्टर बनणं, ते तर अजिबातच करू नका. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपलं आरोग्य हे सगळ्यात मौल्यवान आहे. त्याची अशी रिस्क घेऊ नका. सेल्फ मेडिकेशन हा एक असा धोका आहे जो आपण सहज टाळू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःलाच विचारा की त्या क्षणाची सोय महत्त्वाची की आयुष्यभराचं आरोग्य? विचार नक्की करा. आणि हो, सुरक्षित राहा, काळजी घ्या.